नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या घडीला म्हणजे गेले जवळ-जवळ 48 तास उलटून गेले आता. एकच घोष सर्व प्रसार माध्यमांमधून तुम्हाला चाललेला दिसेल आणि तो म्हणजे इस्रायलवरती झालेला अत्यंत निर्घृण असा दहशतवादी हल्ला. याला दहशतवादी हल्ला म्हणायचं की रेग्युलर युद्ध सुरू झालेलं आहे, असाही प्रश्न आपल्याला पडतो. अ, एक काही जणांना सुरुवातीच्या बातम्या ऐकल्यानंतर भारतामधल्या 26/11च्या हल्ल्याची आठवण झाली. तिथे अशाच पद्धतीने शस्त्रास्त्र हातामध्ये घेऊन नागरी वस्त्यांमध्ये फिरणारे अ, हमासचे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत ते दिसले आणि निरपराध इस्रायली नागरिकांना त्यांनी पकडून बंधक केलं. त्यांच्यामधल्या काही जणांना जीवे मारलं आणि त्यांना पळवून गाझा पट्टीमध्ये ते घेऊन गेलेले अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. कशाप्रकारे चौकीवरती हल्ला करून ती चौकी ताब्यात घेऊन तिथून अनेक वाहनं आत घुसवण्यात आली. अशा तऱ्हेने जमिनी मार्गाने हल्ला केला. तसंच ग्लायडर वापरून काही हल्लेखोर इस्रायलच्या भूमीमध्ये शिरले, हद्दीमध्ये शिरलेले दिसले. समुद्री मार्गाने सुद्धा त्यांना कुमक पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा अशा पद्धतीने तिन्ही प्रकारचे मार्ग वापरून इस्रायलवरती करण्यात आलेला जो हल्ला आहे, त्याच्यामुळे संपूर्ण जग आज हादरून गेलेलं आहे. अतिशय अनपेक्षितरित्या केला गेलेला हल्ला होता. इस्रायलमध्ये जे बव्हंशी ज्यू राहतात, त्यांचा एक मोठा सण होता. तो सण ते साजरा करत होते आणि एक प्रकारे आठवड्याचा शेवट तेव्हा त्या सगळ्या सुखदायी अशा वातावरणामध्ये बव्हंशी जनता असताना हा निर्घृण हल्ला करण्यात आला. यानंतर त्याचा जो संबंध आहे तो योम किप्पूर या युद्धाशी केला गेला. बरोबर 50 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने इजिप्त आणि सिरिया या 2 देशांनी इस्रायलला घेरलं आणि एकाच वेळी 2 सीमांवरती हल्ला चढवला. तेव्हाही बेसावध इस्रायलला पहिले काही दिवस त्याची थोडी पिछेहट झाली, परंतु नंतर त्यांनी निकराचा लढा दिला आणि या दोन्ही राष्ट्रांना कायमचे पराभूत केलेले होते. परंतु या युद्धाची एक मनामध्ये असलेली आठवण पुन्हा जागृत होईल अशा पद्धतीने हा हल्ला केला गेला. हे दहशतवादी सारखे हल्ले होत असतानाच त्यानंतर गाझामधून जवळ-जवळ असं म्हणतात, की 5,000 रॉकेट्सचा भडीमार हा इस्रायलच्या भूमीवरती केला गेला. इस्रायलकडे आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी आपण बघितलं, की त्यांचा आयर्न ड्रोन जो आहे त्याच्या मदतीने ते रॉकेट्सचा हल्ला जो आहे तो परतवून लावतात. आणि या हल्ल्यांनी आश्चर्यचकित झालेला त्या धक्क्यामधून नुकताच सावरणारा जो इस्रायल आहे त्याच्यातून आलेल्या प्रतिक्रिया खूप मोठ्या आहेत. हा हल्ला सगळा झाला आपल्याला सगळ्यांना 26/11च्या हल्ल्याची आठवण झाली आणि भारतीयांचं अंतःकरण अक्षरशः ढवळून निघालं तर नवल नाहीये. हीच संकटं आहेत, जी संकटं भारतामधले बहुसंख्य नागरिक इथे राहून तीच संकटं भोगत असतात आणि एक प्रकारे एक सामायिक शत्रू आपल्या समोर असल्यासारखं एक भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असलेली आपल्याला दिसून येईल. अशा ह्या परिस्थितीमध्ये भारतीयांच्या मनामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत त्या ओळखून पंतप्रधान मोदींनी आपण इस्रायलच्या सोबत या घडीला आहोत आणि या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. त्याचा कडवा प्रतिकार केला जावा अशी अपेक्षा जी व्यक्त केली, तिच्याशी सर्व भारतीय सहमत होतील याच्यामध्ये शंका नाही. या हल्ल्याच्या निमित्ताने कित्येक व्हिडिओ पुढे आलेले आहेत. तुम्ही बातम्या वाचल्या असतील आणि त्याची जी निर्घृणता आहे ती आपल्या मनावरती अतिशय ठसवली गेलेली आहे या सगळ्या वृत्तांतांमधून. परंतु त्याच जोडीने एक प्रश्न मात्र सतत विचारला जातोय आणि तो प्रश्न असा आहे, की हे इस्रायल हे अत्यंत सुसज्ज राष्ट्र समजलं जातं. त्यांच्याकडे जितकी तयारीत असलेलं त्यांचं लष्कर तोडीस तोड उत्तर द्यायला तयार असतं, तेवढीच त्यांची गुप्तहेर संघटना सुद्धा सजग असते, त्यांची पोलीस यंत्रणा सजग असते. मग अशा वेळी नेमकं काय घडलं? ही मोसाद जी आहे, ती बेसावत कशी राहिली?
मोसादची जी कीर्ती आहे मित्रांनो, ती अर्थातच त्यांनी जी जगभरामध्ये जी ऑपरेशन्स घडवली, त्याच्यामुळे त्यांची ही कीर्ती पसरलेली आहे. त्यांचा ब्लॅक सप्टेंबर नावाचा जो एक हल्ला चढवला गेलेला होता, त्याच नावाची एक संघटना होती आणि जर्मनीच्या भूमीवरती जूनचं रक्त सांडलं गेलं. ते ऑलिम्पिक्सच्या खेळांमध्ये तिथे गेलेल्या इस्रायली टीम मधल्या खेळाडूंना ठार मारण्यात आलं. या हल्ल्यानंतर असं म्हटलं जातं, की त्याच्यासाठी जबाबदार असलेले जे कोणी मारेकरी होते, त्यांना एक-एकट्याला का होईना गाठून पण इस्रायलने त्यांचा निपात केला आणि कुठेही समोर न येता मोसादनी ही अत्यंत कठीण कामगिरी कशी पार पाडली, त्याची अनेक वर्णनं आपण ऐकलेली आहेत. मोसादच्या अशा अनेक कथा आहेत. आणि त्याच्यामध्येच इस्रायलच्या वीरश्रीच्या जशा कथा आहेत. एन्टेबे मधून त्यांनी आपलं पळवून दिलेलं विमान त्यातल्या प्रवाशांसकट कसं सुखरूप प्रवाशांना परत आणलं, ते सगळं ऑपरेशन तुम्हाला आठवत असेल. तेव्हा असा भीष्म पराक्रम घडवणारा इस्रायल एक टिचभर देश आहे. सगळ्या तुम्ही मध्य पूर्वेचा नकाशा बघितला, तर त्यांच्याकडे किती छोटी जमीन आहे मित्रांनो, परंतु त्यांचा दबदबा केवढा मोठा आहे बघा. आणि मग अशी ज्यांची पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीचा असलेला हा इस्रायल, हा अशा प्रकारे बेसावत कसा राहिला? हा प्रश्न जो आहे, तो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आणि तो प्रश्न विचारणं हे वावगं नाहीये. परंतु 2 गोष्टी तुम्ही बघितल्या असतील, की इस्रायलमध्ये आमच्याकडे जर का असा हल्ला झाला, तर ताबडतोबीने हे प्रश्न विचारले जातात. ताबडतोबीने. आणि आपली सवय म्हणून आपण आज मोसादसाठी सुद्धा हाच प्रश्न विचारतो आहोत. इंटेलिजन्स फेल्युअर इंटेलिजन्स फेल्युअर हा आमच्या माध्यमांचं इतकं आवडतं पालुपद आहे, की जरा कुठे काही खुट्ट झालं, की त्याच्यामध्ये सरकारला अपयश कसं आलेलं आहे, त्याच्या गुप्तचर यंत्रणा असतील किंवा अन्य यंत्रणा, यांना या घटनेची चाहूल लागली नाही. ह्याच्या अपयशांची वाहनांची अ, एक हार करायचा आणि तो सरकारच्या गळ्यामध्ये कधी घालायचा, अशी अहमहमिका आमच्या माध्यमांमधून लागलेले कारगिलचं युद्ध असेल किंवा आणि कुठचंही युद्ध असेल, तिथपासून पठाणकोट झाला, उरी झाला, आणखी इतर अनेक हल्ल्यांचा तुम्ही जर का विचार कराल, तर मग 26/11च्या वेळी सुद्धा हाच प्रकार झाला, की तुम्हाला हे कळलं कसं नव्हतं? आणि कळलेलं होतं तर तुम्ही सावधगिरी का बाळगली नव्हती? असे जे प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात, तुम्हाला अगदी माहिती आहेत. तसेच प्रश्न इस्रायलमध्ये आज कोणी विचारत नाहीये. ते प्रश्न विचारले जातायत ते भारतीय माध्यमांमध्ये. अ, प्रश्न मी म्हटलं तसा वावगा नाहीये, परंतु इस्रायलमध्ये कोणी हा प्रश्न का विचारत नाही? असा तुमच्या मनामध्ये प्रश्न यायला पाहिजे खरा. परंतु त्यांना कळतंय, की ही जी वेळ आहे, ही राष्ट्रावरती आलेलं संकट आहे. त्यांच्या पंतप्रधानांनी हा दहशतवादी हल्ला म्हटलेलं नाहीये. ते म्हणतायत इस्रायल इज ॲट वॉर. इस्रायलवरती युद्ध पुकारलं गेलेलं आहे आणि त्याचा मुकाबला जो आहे, तो युद्ध असं समजूनच त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल, हे नेतान्याहू यांनी स्पष्ट केलेलं आहे. ज्यावेळेला एखादा देश हा त्यांनी अधिकृतरित्या वी आर ॲट वॉर सांगितलेलं आहे, त्यावेळेला विरोधी पक्षांचं असेल किंवा त्यांच्या नागरिकांचं वर्तन कसं असलं पाहिजे त्या दृष्टीने चाललेलं आहे मित्रांनो. अतिशय आदर्श वातावरण तुम्ही म्हणू शकाल तिथे. तिथे कोणी हा प्रश्न विचारत नाहीये. कारण ही वेळ नाही. ही वेळ कसली आहे? तुमच्यावरती युद्ध लादलं गेलेलं आहे आणि त्या युद्धासाठी जी काही एवढूशा बुंदभर सुद्धा ज्याला म्हणू आपण थेंबभर जर का तुमच्याकडे एनर्जी उरली असेल, ऊर्जा उरली असेल, तर तिचा वापर जो आहे तो शत्रूला पराभूत करण्यासाठी घालवायला पाहिजे. हे त्यांना कळतं. कारण ते युद्ध समान परिस्थितीमध्ये आज जगत आहेत. ज्यावेळेला रॉकेट्सचा भडीमार होतो, तेव्हा तुम्ही गेल्याही युद्धामध्ये बघितलं असेल, अशीच वेळ आलेली होती गाझामधून अशीच रॉकेट्सचा भडीमार झालेला होता. तेव्हा असं सांगितलं जायचं, की सायरन वाजला, की 2 मिनिटाच्या आत खणलेल्या खंदकात नाहीतर भुयारात पोचा, अन्यथा तुमच्या जीवितमत्तेची
हमी सरकार देऊ शकत नाही, तेव्हा असलेलं हातात असलेलं काम सोडून लोकांना पळावं लागत होतं. तुमच्या वयाचा मुलाहिजा नव्हता. तुम्ही कितीही वयाचे नागरिक असाल, तुम्हाला तिथे खंदकात पोचा म्हणून सांगितलेली सावधगिरी होती. हीच परिस्थिती आता इस्रायलवरती हळू येताना तुम्हाला दिसेल. कारण असाच जर का रॉकेटचा भडीमार चालू राहिला, तर त्यावेळेचं जे दृश्य होतं ते पुन्हा एकदा दिसणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे हे ज्यावेळेला घडत असतं, त्यावेळेला इंटेलिजन्स फेल्युअर आहे का? असा अतिशय त्याला म्हणतो ना आपण आर्म चेअर पॉलिटिक्स असलेला आपण बसायचं एका एसी खोलीमध्ये आणि सगळ्यांना जाब विचारायचा. अशा पद्धतीने तिथली माध्यमं वागत नसतात. अ, तुम्ही बघितलं असेल, की त्यांचा एक माजी सेनाप्रमुख आहे. तो सेनाप्रमुख आज जो सगळ्यात खालचा सैनिक जे काम करतोय, त्या सैनिकाच्या मदतीसाठी तुम्ही पुढे आलेला बेनेट नावाचा आहे, तो बघितला असेल, त्याची फोटो बघितले असतील. तेव्हा जेव्हा युद्ध सुरू होतं, तेव्हा आपण काय करायला पाहिजे, एक नागरिक म्हणून काय करायला पाहिजे, हे इस्रायली नागरिकाला समजतं. त्यांच्या माजी लष्कर प्रमुखाला समजतं, की आज माझा देश संकटात आहे. त्याच्यासाठी मला जे जमेल ते काम मी जाऊन केलं पाहिजे. जो सैनिक म्हणून आज उभा आहे, त्या सैनिकाला काय मदत करावी, तो सैनिक सांगेल त्याप्रमाणे मी. तो तिथे लष्कर प्रमुख म्हणून गेला नाहीये. तो तिथला गाळातला जो सैनिक आहे, त्याच्या मदतीसाठी गेलेला आहे. आणि ही राष्ट्रभावना असते मित्रांनो, ही सर्वात महत्वाची असते. मोसादचं फेल्युअर आहे का नाही? इंटेलिजन्स फेल्युअर आहे का नाही? त्यांनी सूचना दिल्या होत्या की नाही? मग त्या कोणी पाळल्या नाहीत? सरकारमधलं त्याला कोण जबाबदार आहे? हे सगळे प्रश्न जे आहेत ते नंतर विचारता येतात. आणि म्हणूनच तुम्हाला इस्रायलमधून ह्या प्रश्नांची थेट उत्तरं मिळतीलच इमिडिएटली अशी अजिबात शक्यता दिसत नाहीये. ह्या प्रश्नांची उत्तरं जरूर मिळतील. कारण इस्रायल सारखा जो देश आहे, मोसादवरती तुमचा जो विश्वास आहे, तसाच माझाही विश्वास आहे. मग अशा पद्धतीने अत्यंत जबाबदारपणे काम करणारी ही जी संघटना आहे, त्या संघटनेला खरोखरच काही कळलं नसेल का? हा प्रश्न माझ्याही मनात येतो. परंतु मी तो आज तसा विचारते असं नाहीये. मलाही वाटतं, की ही वेळ नाहीये. परंतु एक बाब मात्र मी तुम्हाला जरूर सांगू शकेन आणि ही जी बाब आहे ती तुम्हाला कुठल्याही माध्यमांमधून येताना दिसणार नाही. आणि ती बाब अशी आहे मित्रांनो, की आज भारतामध्ये जी गंभीर समस्या तुम्ही आणि आम्ही भोगतोय ना, तीच समस्या इस्रायलच्या नागरिकांसमोर उभी आहे. कारण त्यांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये, त्यांच्या माध्यमांमध्ये आणि त्यांच्या न्याय व्यवस्थेमध्ये लिंबू घुसलेले आहेत, लिबरल्स घुसलेले आहेत. वोकिझम मानणारे लोक घुसलेले आहेत आणि असे लोक जेव्हा घुसतात, त्यावेळेला त्यांच्यामधले अनेक जण असं प्रतिपादन करत असतात, की हे सगळं युद्ध करणं, त्याच्यानंतर त्या हमास किंवा अल फतेह आणि त्यांच्या ज्या काही 50 तिथल्या संघटना आहेत, त्यांच्यासोबत हे अशा पद्धतीने त्यांचा मुकाबला करणं, हे सगळं ओल्ड फॅशन असतं ते. मग न्यू फॅशन काय असतं? तर मग वोकिझम असतो. वोकिझम म्हणजे काय? तर सर्वसमावेशक असायला पाहिजे तुम्ही. म्हणजे तुमचा जो शत्रू आहे, त्याला तुमच्या छत्राखाली घ्या आणि त्याला त्याच्या सगळ्या विध्वंसक कारवाया करायला पूर्णपणे मोकाट सोडा. ह्याला म्हणतात सर्वसमावेशकता. ह्याला म्हणतात लिबरलिझम आजच्या दृष्टीने. जो तुम्ही आणि आम्ही टेक्स्टबुकात शिकलो, तो लिबरलिझम वेगळा असू शकतो. पण आज आम्हाला जो सांगितला जातो, तो लिबरलिझम, तो वोकिझम हा असा असतो. आणि अशा लोकांचं प्राबल्य आज इस्रायलच्या समाजामध्ये लक्षणीय आहे, नजरेत भरण्यासारखं आहे. तुम्हाला माहिती आहे का, की कमिटेड ज्युडिशियरी मी म्हणणार नाही, परंतु आपल्याकडे जो एक पेचप्रसंग आज सरकारसमोर उभा आहे आणि न्याय व्यवस्थेमध्ये जजेसची नियुक्ती कोणी करावी ह्याच्यावरती आपल्याकडे जसा वाद चाललेला आहे, की ती नियुक्ती जी आहे ती न्यायाधीश जी शिफारस करतील, ती शिफारस सरकारने डोळे मिटून मुकाट्याने स्वीकारावी का? की त्याच्यावरती काही प्रश्न विचारावेत?
आणि सरकारला हवा असलेला एखादा उमेदवार असेल, तर तो ते ज्युडिशियल पॅनेल जे आहे, ते पॅनेल तो स्वीकारेल का? असे सगळे मुद्दे जे आज आपल्याला भेडसावतायत इकडे. ज्याला कॉलेजियम सिस्टीम म्हटलं जातं, तशाच पद्धतीची व्यवस्था ही इस्रायलमध्ये आहे आणि त्याच्यावरती एक भरसक कारवाई करण्याचा प्रयत्न नेतान्याहू यांनी केला आणि त्याच्या विरोधामध्ये तिथली न्यायव्यवस्था जी आहे, त्यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया नेतान्याहूंना दिलेली तुम्हाला दिसेल. तेव्हा हे एक उदाहरण आहे, की वोकिझम असेल, लिबरलिझम असेल, त्याला जे तुम्हाला जे नाव द्या, सर्वसमावेशकता असेल, इन्क्लुजन, जे काही असेल ते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचं प्राबल्य जेव्हा समाज मनामध्ये होतं, त्याच्या संस्थांमध्ये ते घुसतात, शिरकाव करतात, त्यावेळेला तिथली जी निर्णय क्षमता असते, त्याची जी दिशा असते, त्याच्यामध्ये अबरेशन्स निर्माण होतात. म्हणजे ती निर्णय क्षमता असलेली जी संस्था असते, ती गोंधळात पडते, की मी नेमकं काय करू? मी हे असं केलं नाही, तर हे लिबरल्स मला असं बोलतील. मग ते चालेल का? आजच्या विद्यमान सरकारला काय पाहिजे आहे? त्यांना कशी कारवाई आवश्यक वाटते? यंत्रणा सुद्धा बुचकळ्यात पडतात. यंत्रणांमध्ये काही अधिकारी असे असतील आणि ते जर का महत्त्वाच्या पदांवरती असतील, तर ते अशा प्रकारे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण करत असतात. आणि असा गोंधळ जेव्हा निर्माण होतो, त्यावेळेला एक वेळ इंटेलिजन्स फेल्युअर नसेल, परंतु ज्या पद्धतीने ते कम्युनिकेट व्हायला पाहिजे, की हा अमुक-अमुक जो धोका वाटतो, तो धोका हा राजकीय नेतृत्वापर्यंत कसा पोहोचवला गेला. आणि तो जर का पोहोचवला गेला असेल, तर त्याचं गांभीर्य जे आहे ते पुरेसं त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं का नाही, हे प्रश्न निर्माण होतात. आणि माझ्या मनामध्ये तरी मित्रांनो, ते तिथे इंटेलिजन्स फेल्युअर आहे का नाही, या विषयावरती मी आज नाही बोलू शकणार. परंतु मी एक नक्की सांगेन, की इस्रायलच्या एकंदरीत जीवनामध्ये हा जो लिबरल्सचा मुक्त संचार झालेला आहे, त्याच्यामुळे ती यंत्रणा जी आहे, ती किडलेली आहे, ती पोखरलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेला एक छेद गेलेला असू शकतो, हे आजचं माझं मत आहे. अर्थात ह्याच्यावरती जेव्हा पुढची माहिती येईल, तेव्हा आपण त्याच्याबद्दल अधिक विस्ताराने बोलू शकू. परंतु आजच्या घडीला तरी हा जो ठपका आहे, तो मोसादवरती टाकता कामा नये. काही जणांनी तर अशी एक शक्कल लढवलेली मला दिसली, की मोसादला कळणार नाही असं शक्यच नाही. ह्याचाच अर्थ असा, की हा हल्ला खरोखरच मुद्दाम घडू दिला आहे का? असू शकेल मित्रांनो. आजच्या घडीला आपण सांगू शकत नाही. परंतु ज्या निर्घृणपणे हल्ला केला गेला आणि तो घडवायला जर का पॅसिव्हली परवानगी मिळाली असेल किंवा त्याच्याकडे अशा पद्धतीने डोळेझाक केली, की तो हल्ला करायला त्यांना उद्युक्त पडलं असेल जर का हमासला, तर मग त्याचं उत्तर काय आहे? हा मात्र गंभीर प्रश्न आहे. अर्थात हे घडलंय प्रत्यक्षात. हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत ह्या जर-तरच्या प्रश्नांना सध्या तरी काही अर्थ उरत नाही. इस्रायलवरती झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने तिथे जे भूराजकीय हालचाली ज्या आहेत, त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे, हा खरा गंभीर प्रश्न आहे. कारण हा प्रश्न जो आहे, तो केवळ इस्रायलपुरता मर्यादित नाहीये आणि तो अ, मध्य पूर्वेतल्या इतर देशांपुरता सुद्धा केवळ सीमित राहिलेला नाहीये आणि त्याची जी रिपरकशन्स आहेत, परिणाम आहेत, त्या एकंदरीत जागतिक परिस्थितीवरती काय होऊ शकतात, ह्याच्यासाठी मी एक दुसरा व्हिडिओ बनवत आहे आणि तो आपण बघाल अशी मला आशा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा. ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक सुद्धा करा. म्हणजे अधिकाधिक इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला तुम्ही मदत कराल. धन्यवाद मित्रांनो.